तर इंधनाचा प्रचंड साठा असून अफवा पसरवल्या जात आहेत असं सांगणारं सरकार आता साठेबाजी सुरू असल्याचं सांगतंय। मात्र अनेक पेट्रोल पंपच बंद असताना साठेबाजी कोण करतंय? साठा आहे तर तो शेतकऱ्यांना का मिळत नाही असा प्रश्न रांगेत उभे असलेले लोक विचारू लागले। पाहूया। महाराष्ट्र सरकार एकीकडे पुरेशा इंधन साठ्याचा दावा करतंय। अफवांमुळे लोक जास्त इंधन खरेदी करत असल्याचंही सरकार सांगतंय आणि साठेबाजीमुळे इंधनाच्या मागणीत वाढ झाल्याचाही दावा सरकारच करतंय। मात्र इंधनाअभावी पंपावरचे वाद आणि लोकांच्या रांगा काही थांबण्याचं नाव घेत नाहीये। डिझेल पेट्रोलचा जो आहे साठा आपला वाढलाय, आपण त्यांना जास्त उपलब्ध करून देतो आहोत। साठा असा प्रत्येकाने करण्याचा प्रयत्न केला तर मग त्याची टंचाई निर्माण होणार। तेल भरपूर आहे म्हणे, तेल भरपूर आहे म्हणे, घाबरू नका म्हणे। हा रात्री सांगितलं, मग कुठे तेल? कुठे मग तेल आहे, मग तेल गेलं कुठं? कुठे तेल? जर डिझेल नाही तर पंप का सुरू आहे? पंप मालक डिझेलचा स्टॉक का दाखवत नाहीये? यावरून संभाजीनगरच्या एका पंपावर शेतकरी आक्रमक झाले। त्यानंतर मंत्री संजय शिरसाटांना तिथे यावं लागलं। स्टॉक दाखवा दे ना, स्टॉक बी ते कॅम्प्युटर बंद करून टाकलं सर। मालक तिकडे आम्ही शेतकरी रडायच टाइम आला सर। स्टॉक नाही तर सर न्यूज वाला सर त्यांनी। मुळात इंधनाचा तुटवडा नसून साठेबाजी होत असल्याचा सरकारचा दावा खरा असेल तर मग साठेबाजी कोण करतंय? साठेबाजी सरकार का रोखू शकत नाहीये? साठेबाजी सर्वसामान्य लोक करतायत की मग पेट्रोल पंपांचे मालक की मग बडे कंत्राटदार डिझेल साठवून बसले? कारण अनेक वाळू वाहतूक करणारे कंत्राटदार, जेसीबीचे मालक, बिल्डर, ठेकेदारांना डिझेल मिळतंय, मग शेतकऱ्यांनाच का नाही? हा प्रश्न आता लोक विचारू लागले। कुठं डिझेल मिळतं? आता 4-5 पंप आहे यायची, सकाळपासून फिरू आले, बिगर जेवले खावले ते काय झालं? शेतीचे काम आवडले काय? मोठमोठ्या कंत्राटदारला भरपूर ते वाहनं बंद नाही, पण शेतकऱ्याला 10-20 लिटर डिझेल लागत ते सुद्धा भेटत। शेतकऱ्यांनी विचारलं की डिझेल कुठे गेलं, आम्ही विचारलं स्टॉक कुठं आहे, तर तो स्टॉक न करता नाही म्हणून सांगितलं आणि तुम्हाला आल्यानंतर तो पळून गेला। नाही, मला इथूनच एक माहिती आली की या अशा पेट्रोल पंपवर असं थोडीशी धांदली होते। शेतकरी हे अनेक तासापासून इथे उभे आहेत। शेतकऱ्यांना असलेलं डिझेल देण्यामध्ये यांना त्रास काय? आज हे शेतकऱ्यांचा आक्रोश आहे, तर काही लोक तर भाकरी बांधून इथं आलेले आहेत की आम्हाला डिझेल पाहिजे, आमच्या शेतीचे काम झाले पाहिजे। मग जर शेतकऱ्याच्या याचं काम जर अशा वेळेला होत नसतील तर मग तो शेतकऱ्यांचा जो काही संताप आहे त्याचा उद्रेक सुद्धा होऊ शकतो। छत्रपती संभाजीनगरच्या सिडको भागात रात्रीपासून रांगा लागतायत। परीक्षार्थी आणि मुलांना सुद्धा इंधनाअभावी वाहनं ढकलून आणावी लागतात। 3-4 पेट्रोल पंप फिरलो तर तिकडे तर काही पेट्रोल भेटलं नाही तिकडे। तर आता गाडी पूर्ण ड्राय झाली इथं आमची। आता आम्हाला इथून 3-4 किलोमीटर गाडी लोटत न्यायची आहे। त्यांना बोललं इथं लावू शकतो का, तर ते म्हणता तुमच्या जिम्मेदारीवर लावू शकता, चोरी गेली तर आमची